श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद भगवद्गीता अध्याय 3 संक्षिप्त मराठी अर्थ. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, जर तुम्हाला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ वाटते तर मग हे केशवा, मला भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्त करीत आहात? तुम्ही मिश्रित अशा भाषणाने माझ्या बुद्धीला जणू मोहित करीत आहात. म्हणून अशी एकच गोष्ट निश्चित करून मला सांगा की ज्यामुळे माझे कल्याण होईल. भगवान म्हणाले, हे निष्पापा, या जगात 2 प्रकारची निष्ठा माझ्याकडून पूर्वी सांगितली गेली आहे. साधनाच्या परिपक्व अवस्थेचे अर्थात पराकाष्ठेचे नाव निष्ठा आहे. त्यातील सांख्ययोग्यांची निष्ठा ज्ञानयोगाने आणि योग्यांची निष्ठा कर्मयोगाने होते. मनुष्य कर्मे केल्याशिवाय निष्कर्मतेला म्हणजेच योगनिष्ठेला प्राप्त होत नाही आणि फक्त कर्मांचा त्याग केल्याने तो सिद्धीला म्हणजेच सांख्यनिष्ठेला प्राप्त होत नाही. निसंशयपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभरसुद्धा काम न करता राहत नाही, कारण सर्व मनुष्य समुदाय प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांमुळे पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पाडला जातो. जो मूर्ख मनुष्य सर्व इंद्रिये बळेच वरवर आवरून मनाने त्या इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करीत असतो, तो मिथ्याचारी म्हणजे दांभिक म्हटला जातो. परंतु हे अर्जुना, जो मनुष्य मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होता सर्व इंद्रियांच्या द्वारा कर्मयोगाचे आचरण करतो, तो श्रेष्ठ होय. तू शास्त्रविहित कर्तव्य कर्म कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझे शरीर व्यवहारही चालणार नाहीत. यज्ञानिमित्त केल्या जाणाऱ्या कर्माशिवाय दुसऱ्या कर्मात गुंतलेला हा मनुष्य समुदाय कर्मांनी बांधला जातो. म्हणून हे अर्जुना, तू आसक्ती सोडून यज्ञासाठी उत्तम प्रकारे कर्तव्य कर्म कर. प्रजापती ब्रह्मदेवाने कल्पारंभी यज्ञासह प्रजा उत्पन्न करून त्यांना सांगितले की तुम्ही या यज्ञाच्या द्वारा उत्कर्ष करून घ्या आणि हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करणारा हो. तुम्ही या यज्ञाने देवतांची पुष्टी करा आणि त्या देवतांनी तुम्हाला पुष्ट करावे. अशा प्रकारे निस्वार्थीपणाने एकमेकांची उन्नती करीत तुम्ही परमकल्याणाला प्राप्त व्हाल. यज्ञाने पुष्ट झालेल्या देवता तुम्हाला न मागताही इच्छित भोग खात्रीने देत राहतील. अशा रीतीने त्या देवतांनी दिलेले भोग त्यांना अर्पण न करता जो पुरुष स्वतःच खातो तो चोरच आहे. यज्ञ करून शिल्लक राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापांपासून मुक्त होतात. पण जे पापी लोक स्वतःच्या शरीर पोषणासाठी अन्न शिजवतात ते तर पापच खातात. सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्न निर्मिती पावसापासून होते. पाऊस यज्ञामुळे पडतो आणि यज्ञविहित कर्मांमुळे घडतो. कर्मसमुदाय वेदांपासून आणि वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे समज. यावरून हेच सिद्ध होते की सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतो. हे पार्था, जो पुरुष या जगात अशा प्रकारे परंपरेने चालू असलेल्या सृष्टीचक्राला अनुसरून वागत नाही, म्हणजेच आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाही, तो इंद्रियांच्या द्वारा भोगात रमणारा पापी आयुष्य असलेला पुरुष व्यर्थच जगतो. परंतु जो मनुष्य आत्म्यामध्येच रमणारा, आत्म्यामध्येच तृप्त आणि आत्म्यामध्येच संतुष्ट असतो, त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य उरत नाही. त्या महापुरुषाला या विश्वात कर्मे करण्याने काही प्रयोजन असत नाही. तसेच कर्मे न करण्यानेही काही प्रयोजन असत नाही. तसेच सर्व प्राणीमात्रातही त्याचा जरा देखील स्वार्थाचा संबंध असत नाही. म्हणून तू नेहमी आसक्त न होता कर्तव्य कर्म नीट करीत राहा, कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो. जनकादी ज्ञानी लोकही आसक्तीरहित कर्मानेच परमसिद्धीला प्राप्त झाले होते. म्हणून तसेच लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊन देखील तू कर्म करणेच योग्य. श्रेष्ठ पुरुष जे आचरण करतो त्याप्रमाणेच इतर लोकही आचरण करतात.
तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो त्याप्रमाणेच सर्व मनुष्य समुदाय वागू लागतो. हे अर्जुना, मला या तिन्ही लोकात काहीही कर्तव्य नाही आणि मिळवण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही असे नाही. तरीही मी कर्म करीतच असतो. कारण हे पार्था, जर का मी सावध राहून कर्मे केली नाहीत तर मोठे नुकसान होईल. कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात. म्हणून जर मी कर्म केले नाही तर ही सर्व माणसे नष्टभ्रष्ट होतील आणि मी संकरतेचे कारण होईल. तसेच या सर्व प्रजेचा घात करणारा होईल. हे भारता, कर्मात आसक्त असलेले अज्ञानी लोक ज्या रीतीने कर्मे करतात त्याच रीतीने आसक्ती नसलेल्या विद्वानांनीही लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने कर्मे करावीत. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय.